नमस्कार. पूर्णाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा आलो आहोत तळेगाव दाभाडे या ठिकाणी. पुणे शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण मावळ तालुक्यामध्ये येते. आपण आज भेट देणार आहोत तळेगावमधील एका ऐतिहासिक मंदिराला आणि ते मंदिर म्हणजे केदारनाथ महादेव मंदिर. भारतीय संस्कृतीमध्ये चारधाम दर्शनाला विशेष महत्त्व आहे. यामधील केदारनाथ हे ठिकाण एक असून याच मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन शिल्पकलेचा वारसा सांगणारे असे या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या गेटमधून आत आल्यावर आपल्याला ही हिरवळ पाहायला मिळते. उन्हाळ्यामध्येही गुलाबी रंगाची फुले आणि ही हिरवळ मन अगदी प्रसन्न करून टाकते. पेवर ब्लॉकच्या माध्यमातून हा छान रस्ता मंदिरामध्ये जाण्यासाठी केला आहे. इथून पुढे आल्यावर आपल्याला हे 2 पुतळे दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हे पाहून प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज समोर असल्याचा भास होतो. इथून पुढे आल्यावर मंदिरासमोरचा हा सभामंडप आपल्याला दिसतो. सभामंडपामध्ये हा होमकुंड आहे आणि याच्यावर हा त्रिशूळ आणि डमरू आपल्याला पाहायला मिळतो. इथून पुढे आल्यावर अखंड कातळ दगडामध्ये असलेली ही नंदी महाराजांची मूर्ती. खरंच खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारी अशी ही मूर्ती आहे. इथून पुढे आल्यावर 3 ते 4 पायऱ्या चढून वरती आल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. एवढ्या उन्हामध्येही या गाभाऱ्यामध्ये आल्यावर आपल्याला थंडावा अनुभवायला मिळतो. आणि इथून आत आल्यावर हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूला आपल्याला एक घुमटाकार वास्तू पाहायला मिळते, परंतु या वास्तूबद्दल लोकांची दुमत आहे. कोणी म्हणतं हे मंदिर आहे, तर कोणी म्हणतं ही समाधी आहे, परंतु या वास्तूमध्ये कोणत्याही देवी देवताची मूर्ती नाही आहे. याचा दरवाजा बाहेरून बंदच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मंदिराच्या बाजूला असणारी एक ऐतिहासिक विहीर पाहणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.